आमच्या मंडळाचा गणपती स्थापित झाला आहे आणि सत्यनारायणाची पूजासुद्धा संपन्न झाली आहे. तर ते मी तुमच्यासोबत थोडेसे गेम्स शेअर करणार आहे की मंडळ कसं स्थापित झालं आणि कशी सुरुवात झाली ते आपण बघूया. मारून वडाचा झाड झाले होता. तो त्या ठिकाणी गौरी लोक आपल्या बांधवाचं भक्तीचं काम करण्यात दसऱ्या पूजेचं आहे असे राजे भेटले. परंतु राजा सर्व त्या ठिकाणी गेला नाही आणि त्याने दसऱ्या भगवंता नमस्कार सुद्धा केला नाही. तरी सुद्धा राजाच्या पुढे त्या गोपी लोकांनी प्रसाद आणून ठेवला. नंतर गोपीबाबांनी प्रसाद केला निघाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे झाला. त्या राजे 100 मुलगे धनधान्याचे सुखी लाभ पावले. हे सर्व दसऱ्याच्या उपक्रम झाला असेल असे राजा वाटले. ज्या ठिकाणी त्यांनी पूजन केले होते त्या ठिकाणी पुन्हा त्या राजा निधानात निश्चय केला. नंतर तो राजा गौरी लोकांच्या जवळ गेला. त्याच्या व्यक्तीने म्हणतो स्वतः त्याचे पुढे गेले. दन पुत्रांच्या या लोकांत सुखी झाला. शेवटी सत्य लोकात भेटला. म्हणून सर्वांनी दसऱ्याकडे राहावे. गोड जो कोणी अतुल असल्याने वर्ष करतो वैज्ञानिकता भक्तिभावने श्रवण करतो त्याला दसऱ्या. हे आहेत आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा आणि बघा तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती दिसते आणि पूजेनंतर मूर्तीचे रूप आणखी खुलून दिसते. त्यासोबत आज सत्यनारायणाची पूजासुद्धा संपन्न झाली आहे आणि आपण थोडीशी माहिती घेऊया की आपलं मंडळ कसं सुरू झालं. ते ज्या लोकांनी हे मंडळ चालू केले ते माझेच दादा वहिनी आहेत. तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती या मंडळाबाबत घेऊया जाणून. हे आहेत, हा माझा दादा आणि माझी वहिनी आहे. ह्या लोकांनी हे मंडळ सुरू केलं आहे. तर आता हे दोघेही सांगतील की हे मंडळ कसं सुरू झालं ते. वहिनी. मंडळ सुरू करण्यामागचा उद्देश खरं तर हाच होता की गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा होतं तेव्हा नेहमी घरोघरी गणपती बसवले जातात. पण आमचा असा विचार होता की आपण एक सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करावा आणि या उत्सवातून सर्वांनी एकत्र यावं, आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करावा. हाच उद्देश होता आणि आम्ही हे मंडळ सुरू केलं. आणि यामध्ये आम्हाला निश्चितच जिने आत्ता आमची ओळख दिली आहे तिचा नवरा म्हणजेच ओंकार शिरवडकर हा मुलगा आमच्या संपर्कात अगदी लहान होता जेव्हा आम्ही हे मंडळ, म्हणजे 10 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. आता दशकपूर्ती महोत्सव सुरू आहे आमचा आज यावर्षी. तर 10 वर्षापूर्वी हा मुलगा जो होता 21 म्हणजे मला वाटतं किती 17-18 वर्षाचा मुलगा असेल. आणि त्याच्याच जोडीला त्याचे मित्र होते. सिद्धेश तारी होता, हर्षद राणे होता, अशी बरीच मुलं होती जी आमच्या विभागात आम्ही एकत्र राहत होतो. आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेला ठरवलं की एक कल्पना आली की आपण मागी गणेशोत्सव सुरू करूया. मुलांची कल्पना होती त्याला प्रत्यक्षात रूप देण्यासाठी आम्ही दोघांनी सहकार्य केलं आणि 2015 साली आम्ही पहिला गणेशोत्सव सुरू केला. आणि आता सगळ्यांची मेहनत, सगळ्यांचे आशीर्वाद आणि सर्वांनी दिलेली साथ याच्यामुळे आजवर इथपर्यंत आम्ही पोचलो आहे. आणि अगदी सुरळीत आणि छान आनंदामध्ये हा गणेशोत्सव आमचा सुरू आहे. आणि आता नवीन मेंबर आमच्यामध्ये ॲड झाला आहे. म्हणजे मी नवीन आहे या मंडळामध्ये. हे लोक आतापर्यंत हे मंडळ सांभाळत आहेत आणि पुढेही सांभाळतील अशी आपण आशा करूया. पण आम्हाला साथ देणारी आणि पुढची पिढी म्हणाल तर माझी सून पहिली माझी सून आणि त्या दुसऱ्या नात्याने माझी नणंद लागते. तर आडामीकडे आज मंडळात ऑफिशियली प्रवेश केला आहे आणि आज सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा बसले आहे जोडं हे. तर असाच आशीर्वाद त्या दोघांना आमचाही राहील आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्या दोघांच्या पाठीशी राहील आणि त्यांचा संसार अगदी सुखाने फुलत राहो अशी आम्ही अपेक्षा करतो. गणपती बाप्पा. मंडळी, तुम्हाला आता कळलंच असेल माझ्या वहिनीने तुम्हाला या मंडळाबाबत थोडीशी माहिती दिलीच आहे. त्यासोबत आज संध्याकाळीसुद्धा प्रोग्राम आहेत खेळपैठणीचा, त्यासोबत हळदी कुंकूसुद्धा आहे आणि त्याचसोबत भजनसुद्धा आहे. तर ते सगळे क्लिप्स मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा.